दीप अमावस्येविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. पूजाविधी, दीप अमावस्या कधी आहे, थोडक्यात उपाय, सर्व काही माहिती एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रावस्थेत असतात. त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला दीप अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात व गटारी अमावस्या असे देखील म्हणून ओळखले जाते. आषाढ अमावस्येला काय करावे ते आपण बघूयात. घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्याची पूजा करावी. आजपासून पत्रीचे महत्त्व सुरू होते. आगाडा दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. काही ठिकाणी या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षवण केले जाते. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नाचा महानैवेद्य दाखवला जातो. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असे दिव्यासमोर प्रार्थना केली जाते. त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी याची फलप्राप्ती यामुळे होते, असे धार्मिक ग्रंथात सांगितले गेले आहे. दीपपूजनाचे महत्त्व काय? तर हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नांदते, असे देखील मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे. एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून त्यामध्ये दिवे टाकावे. दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर दिव्यांची पूजा करावी. दिवे सुती कपड्याने पुसून घ्यावेत. तुमच्या देवघरासमोर एका पाटावर किंवा चौरंगावर एक कपडा टाकायचा, स्वच्छ लाल रंगाचा एक स्वच्छ कपडा टाकायचा व त्यावर दिवे मांडायचे आहेत. दिव्याची यथासांग पूजा करायची आहे. त्याभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे. दिव्याला दूध पाणी शिंपडावे. त्यानंतर त्याला गंध, अक्षदा, हळद कुंकू वाहून घ्यावे. फुले वाहावीत. पिवळे फुले या दिवशी वाहतात. आघाडा दुर्वा वाहून घ्याव्यात. त्यानंतर दीप प्रज्वलित करावेत. त्याला वस्त्रमाळ वाहून घ्यावी. नंतर दीप प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून नमस्कार करावा. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी, आरती करावी. या दिवशी काय करावे व कोणते उपाय केल्याने फायदा होईल हे आपण बघूयात. आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना महत्त्व आहे. हा हिंदू दिनदर्शिकेतील 4था महिना आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते. पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषाला सामोरे जावे लागते. तर पितृदोष निवारण करण्यासाठी या महिन्यामध्ये काही उपाय करून तुम्ही पितृदोष दूर केल्यानंतर तुम्हाला सुख शांती लाभू शकते. या अमावस्येला गंगा नदी स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यास पितृदेवतांच्या आत्म्यांना शांती मिळते. पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे. यामुळे पितृदोष दूर होईल. अमावस्येच्या दिवशी कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालावेत. त्यांना पाणी देखील द्यावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती दाखवावे. त्यानंतर या काळात पितरांचे स्मरण करावे. या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही हे काम नक्की करा. दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असे देखील म्हटले जाते.
या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे. घरगुती वाद टाळण्यासाठी दीपदान केले जाते. आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे वाट दिसण्यासाठी दीपदान करावे. धनसमृद्धी टिकून राहण्यासाठी दीपदान करावे. अर्थातच संपूर्ण आपल्या आयुष्यातील बदल घडून आपल्याला सुख, शांती, समाधान व दीर्घायुष्य मिळते. त्याचबरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. यासाठी दीपदान करणे आवश्यक आहे. या दिवशी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. जीवनात प्रगती होते. त्याचबरोबर तुम्हाला देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. तर बघूयात कोणते उपाय आहेत ते. या अमावस्येला दीपदान अवश्य करावेच. त्याचबरोबर काळे तीळ दान करावे. यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील आणि तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील. तुमच्या जीवनात प्रगती होईल. तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता. या अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाईल. दिवा लावताना त्यात लवंग टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे पितृदोष दूर होतो. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सर्व रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात. या दिवशी कोणत्याही कुत्र्याला तुम्ही पोळी खाऊ घालावी. शक्य असल्यास या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो व जीवनात सुख समृद्धी नांदते. दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात. या दिवशी सकाळ संध्याकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे. यानंतर नैवेद्य दाखवावा. नंतर धूप दीप लावून पूजा करावी. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्यवृद्धी होते. या दिवशी तुळशी, वटवृक्ष किंवा अशोकाचे झाड लावावे. त्यानंतरचा आहे दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून कालसर्पदोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा. यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करावे. असे केल्याने कालसर्पदोष दूर होतो व शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आषाढ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर्पण करावे. यानंतर पितृसूक्त, त्यानंतर पितृदेव चालीसा याचे पठण करावे, आरती करावी. यानंतर गरिबांना आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करावे आणि दक्षिणा द्यावी. जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तुम्ही जर नोकरीच्या किंवा रोजगाराची शोधात असाल, बेरोजगार किंवा ज्यांना पैशांची अडचण असेल, त्याचबरोबर ज्या लोकांना बिझनेस करायचा असेल त्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय अवश्य करावा. घरातील मंदिरात एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि नंतर रात्री स्वतःवरून 7 वेळा फिरवावा. नंतर त्याचे 4 समान भाग करावेत आणि 4 दिशांना चौरस्त्यावर फेकून द्यावा. असे केल्याने तुमच्या प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्ही हा उपाय नक्की करा. खूप सोपा, साधा आणि सरळ आहे आणि प्रभावी देखील आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. लक्षात ठेवा, प्रकाश हा कापसाचा नसावा. दिव्यात थोडेसे केशरही घालावे. यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 दिवे टाकावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग होतात. या उपायाने भाग्यवृद्धी होते. दीप अमावस्येच्या रात्री पूजागृहामध्ये ताटावर महालक्ष्मी यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी. असे केल्याने कुटुंबात सुखशांती राहते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे पीठ, साखर मिसळून खाऊ घालावे. असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि भाग्यात वृद्धी होते. पैशाची चणचण भासत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. खूप सोपा आणि साधा आहे. या दिवशी लहान मुलांना का ओवाळतात? दीप म्हणजे प्रकाश. जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज. जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेने संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी. यासाठी आषाढ महिन्यातील अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असणार आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी या दिवशी संस्कार विधी हा केला जातो, असे धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे.
आपणही घरातील लेकरांना तसेच त्याच्या मित्रपरिवाराला दिव्याने ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू द्यावे अशी प्रार्थना करावी. त्यांच्यासाठी मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूयात. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.